उगवल्यानंतर संत रूपी सूर्य जीवनात आल्यानंतर भवभय निवृत्त होत. बाह्य सूर्योदय काळी पक्षी सांडिती अविसाळी सत्संग सूर्याचे मेळी देहाची अविसाळी सांडिती जीव. जसं ज्ञानोबाऱ्यांनी रूपक केले तसंच यांनी रूपक केले. जे ने विवळतीये सवळे लावणी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, आपलं नाथ महाराज म्हणतात, बाहेर सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे त्या घरट्यात बसलेले पक्षी जे असतात ते बाहेर निघतात, त्याप्रमाणे ही जीवरूपी पक्षी जे आहेत देहरूपी घरट्याचा काय करतात, त्याग करतात आणि मी ब्रह्मरूप आहे असा काय करतात, निश्चय करतात. बाह्य सूर्याचे किरणी हर्षे विकासे कमळिनी सत्संग सूर्याचे मिळणी निर्विकल्प कमळनी विकासे अद्वय अब्जिनी विकासू. बाह्य सूर्य उगवल्यानंतर ते कमळ विकसित होतं, परंतु हे सत्संगरूपी सूर्य किंवा संतरूपी सूर्य उगवले, हे निर्विकल्प कमळ जे आहे ते काय होतं, निर्विकल्प अवस्था मनुष्याला काय होते, प्राप्त होते. सूर्य उगवल्या गगनी चक्रवाके मिळती मिळणी तेवी सत्संगे पावोनी जीवशिव दोन्ही एकत्र होती. ते चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान बोन देवा. तसं इथे सुद्धा आहे. बाह्य सूर्याचे पहाटेशी पांथिक चालती स्वग्रामेशी सत्संग सूर्यप्रकाशी मुमुक्षु निजधामासी पावती. असं नाथ महाराजांनी रूपक केलेलं आहे. सूर्य उगवल्यानंतर काही घटना घडतात, जसं चंद्र उगवल्यानंतर काही घटना आपोआप घडतात, तसं सूर्य उगवल्यानंतर काय काय होतं, काय परिणाम होतात. का तारांगणी लोपावे सूर्यकांते उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे. तारांगण लोपतात, तसं ज्ञान अज्ञान रूपी तारांगण लोपतात. सूर्यकांते उद्दीपावे, सूर्यकांत नावाचा मुनी असतो तो उद्दीपन पावतो. त्याप्रमाणे हा जीवरूपी सूर्यकांत म्हणे तो सुद्धा काय होतो, त्याला उद्दीपन होतं, तोही प्रकाशित होतो आणि त्या कमळी विकासावे लिंगदेह कमळाचा पोटी वेच तया चिद भ्रमराचा बंदी मोक्ष जयाचा हृदयला होय. म्हणून अशा प्रकारे हा जो लौकिक सूर्य आहे त्याच्यापेक्षा संत हे अलौकिक सूर्य आहेत. जयाचे विवेक करण संगे विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांत फुनगे दीपले जाळती दांगे संसाराची. पण लौकिक सूर्याची उपमा दिली ज्ञानोबारांना वाटते, परंतु ज्ञानोबाराय परत म्हणतात हे लौकिक सूर्याची उपमा देणं योग्य नाही. 16व्या अध्यायात सुद्धा ज्ञानोबारांनी उपमा दिल्यानंतर ज्ञानोबारांनी एक ओवी लिहिली की आपण जी काही लौकिक सूर्याची उपमा दिलेली आहे श्रीगुरूंना ती बरोबर नाही. तेवी भेद बुद्धीची तुळे घालूनी सूर्यश्लेषाचे कांटाळे तुकिलाशी ते एकी वेळे उपसाही जोजी. म्हटले त्या ठिकाणी लौकिक सूर्य जरी वर्णन केलं तरी लौकिक सूर्य जो आहे तो आपल्याहून भिन्न आहे ना. भेद बुद्धीचे तुळे घालून सूर्यश्लेषाचे कांटाळे. सूर्याचा त्या ठिकाणी उपमा दिली, तुलना केली, परंतु सूर्याच्या मध्ये आणि आपल्यामध्ये भेद आहे. परंतु हा संतरूपी सूर्य जो आहे तो
त्याच्यात आणि आपल्यात कुठल्याही प्रकारचा काही नाही, भेद नाही. उपमा देण्याकरता आपल्याहून भिन्न होता म्हणून उपमा दिली. पण ज्ञानोबा राय म्हणतात मी तुमची भिन्न असलेला सूर्य त्याच्याशी तुलना करून तुमची उपमा दिली, तुम्हाला उपमा दिली म्हणून मला तुम्ही क्षमा करा. सूर्याची सुद्धा उपमा देता येत नाही, सूर्य कमी पडतो. म्हणून मार्तंड जरी असला तरी आणखीन एक दोष त्या मार्तंडामध्ये आहे. तर मार्तंड कशाला म्हणतात? सूर्याला म्हणतात, पण सगळ्या सूर्यांना मार्तंड म्हणत नाहीत. सकाळच्या सूर्याला मार्तंड म्हणतात का? संध्याकाळच्या सूर्याला मार्तंड म्हणाल का तुम्ही? मार्तंड शब्दाचा अर्थ आहे भर दुपारी. किती वाजता? 12 वाजताचा सूर्य, प्रखर सूर्य जो असतो त्याला काय म्हटलेले? मार्तंड म्हटलेले. म्हणजे अज्ञान निवृत्त करण्याकरता, संसारूपी रात्र घालवण्याकरता त्या मार्तंडासारखे ते काय आहेत? प्रखर आहेत. त्यांचा प्रकाश संतरूपी सूर्य ओवल्यानंतर अविद्यारूपी रात्र राहत नाही, अज्ञानरूपी रात्र राहत नाही, संसार त्या ठिकाणी राहत नाही. जसा भर 12 दिवसाचा 12 वाजताचा सूर्य त्याचा इतका प्रखर प्रकाश असतो, पण त्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं आपोआप निवृत्त होतं. तसं संत जे आहेत प्रखर तेज आहेत. अमृतानुभवामध्ये खूप ओळी आले आहेत अशा संतांचं प्रखर तेज सांगणार. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असेल प्रखर तेज आहे संतांच्या ठिकाणी. ज्ञानरूपी तेज आहे, ज्ञानरूपी प्रकाश आहे, भक्तिरूपी प्रकाश आहे, वैराग्यरूपी प्रकाश आहे. पण इतका तो प्रकाश आहे की त्याच्या प्रकाशासमोर कुठल्याही प्रकारे संसार राहत नाही, अविद्या राहत नाही, अज्ञान सुद्धा राहत नाही. संतांचा जीवनामध्ये आपल्या प्रवेश झाला, संतांचं दर्शन जरी झालं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे त्यांनी उपदेश केला, कुठल्याही प्रकारे अविद्या राहत नाही, संसार राहत नाही, अज्ञान राहत नाही, सर्व प्रकारे ताप राहत नाहीत. परंतु लौकिक सूर्याच्या ठिकाणी एक दोष आहे, तो ज्ञानोबा म्हणतात तो मार्तंड जो आहे तो तापयुक्त आहे. आणि संत सुद्धा मार्तंड आहेत, पण तो संत रूपी मार्तंड जे आहेत ते मात्र मार्तंड जे तापहीन म्हटले. कुठल्याही प्रकारचा ताप त्यांच्या ठिकाणी नाही. त्यांच्या ठिकाणी ताप नाही, नवे नवे दुसऱ्याचा सुद्धा ताप घालवणारे ते आहेत. त्यांना ताप देण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा कसल्याही प्रकारचा त्यांना ताप वाटत नाही. तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे भागे न शिने लोक. जगाने त्यांना ताप देण्याचा खूप प्रयत्न केला. मंबाजी बुवांनी तुकाराम महाराजांना ताप देण्याचा प्रयत्न केला अनेक प्रकारे. पण तुकाराम महाराज जे होते ते मार्तंड होते, पण तापहीन मार्तंड होते. त्यांना तर ताप आलाच नाही, उलट मंबाजी बुवाचा सगळा ताप त्यांनी काय केला? दूर केला. अनेक प्रकारे लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानी जगामध्ये आहेत, प्रखर ज्ञानी सुद्धा आहेत, त्यांनाही आपल्याला मार्तंड म्हणता येईल. पण ते मार्तंड सगळे ताप देणारे होते. रामेश्वर भट्ट वाघोलीकर ज्ञानीच होते, पंडितच होते, पण त्यांनाही मार्तंडाची उपमा दिली, परंतु ते मार्तंड ठरले, परंतु तापयुक्त मार्तंड ठरले. चांगदेव महाराज सुद्धा मार्तंडच आहेत. आपल्या दृष्टीने पाहिलं तर त्यांचं ज्ञान आपण पाहिलं तर ते ज्ञान एवढं आहे की सूर्यासारखंच आहे. पण त्यांना सुद्धा ताप झाला, नवे नवे त्यांनी सुद्धा ताप देण्याचा काय केला? प्रयत्न केला.
आपलं वैभव दाखवण्याकरता आले, परंतु ज्ञानोबरायांना काही त्याचा ताप झाला नाही. उलट चांगदेव पासष्टी त्यांना पाठवली, त्यांचा ताप दूर करण्याचा प्रयत्न केला. मार्तंड आहेत जगामध्ये, पण ज्ञानोबरायांना बरेच मार्तंड भेटले, ते सगळे ताप देणारे मार्तंड भेटले. पैठणच्या सभेमध्ये काही कमी मार्तंड होते का? सगळे धर्म मार्तंड, मोठ्या मोठ्या त्यांच्या पगड्या होत्या. पण ज्ञानोबराय म्हणतात असे मार्तंड कोणालाही भेटू नयेत. हे मार्तंड ताप देणारे मार्तंड आहेत, जगाला ताप देणारे आहेत. म्हणून आमचे संत जे आहेत, निवृत्तीनाथ महाराज खरे मार्तंड आहेत. मार्तंड जे तापहीन. ज्ञानोबरायांच्या डोळ्यासमोर कोण हे संत असावेत? ज्या संतांचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलंय, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. वास्तविक पाहता जे जे भेटलेले होते मार्तंड, ते सगळे चंद्रमाही भेटले होते, पण ते सगळे लांछन चंद्रमा भेटले होते. पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी सगळ्यांच्या करता आपल्याकरता मागणी केली, मला भेटले ना, यांना कोणाला भेटू नये बाबा. कारण मी जे भोगलंय, मी जे सोसलंय, ते कोणालाही सोसावं लागू नये. इथून पुढे तसं दुःख कोणाला होऊ नये. म्हणून मार्तंड जे तापहीन. ज्ञानोबराय म्हणतात संत, ज्ञानोबरायांच्या डोळ्यासमोर पूर्वी झालेले संत, पूर्वी झालेले ऋषीमुनी, ज्यांना ताप देण्याचा प्रयत्न केला. वशिष्ठ ऋषी आहेत, विश्वामित्रांनी ताप देण्याचा प्रयत्न केला. हो, असं म्हणतात ते ब्रह्मर्षीच मला का म्हणत नाही, म्हणून मारण्याकरता गेले विश्वामित्र. चांदण्याचा प्रकाश पडलेला होता आणि अरुंधती आणि वशिष्ठ ऋषींचं बोलणं चाललेलं होतं. किती सुंदर प्रकाश पडलेला आहे, काय चंद्राचा प्रकाश पडलेला आहे. म्हणजे हा चंद्राचा प्रकाश नाही, माझ्या विश्वामित्राच्या तपाचा प्रकाश पडलाय. मारणार होते तेवढ्यात हे ऐकलं, थांबले. म्हटले मग एवढं जर माझं तुम्ही वर्णन करताय, तर मला तुम्ही ब्रह्मर्षी का म्हणत नाही? म्हणजे तुम्ही ब्रह्मर्षीच आहात, पण तुम्हाला लोकांनी ब्रह्मर्षी म्हणावं वाटतं, हा उणेपणा अजून आहे. कारण खरा ब्रह्मर्षी असतो त्याला लोकांनी ब्रह्मर्षी म्हणावं असं वाटत नाही. म्हणून असे मार्तंड भरपूर आहेत. तपाचे मार्तंड आहेत, धर्मातले मार्तंड आहेत, विद्या मार्तंड आहेत. ज्ञानोबराय म्हणतात संत जे मार्तंड आहेत ना, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ज्ञानोबराय मागणी करत असताना संतांच्या वर्णनाकरता ह्या 2 ओव्या आणि या 2 ओव्यातील 5 चरण ज्ञानोबरांनी खर्च केलेले आहेत संतांचं वर्णन करण्याकरता. नाही, याच्या अगोदरची सुद्धा ओवी म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. तिथे 2 चरणामध्ये संतांचंच वर्णन आहे. आता ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, ते कोण आहेत? ते ईश्वरनिष्ठां, वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी 2, चला कल्पतरूंचे आरव 3, चेतना चिंतामणीचे गाव 4, बोलते जे अर्णव पियुषाचे 5, चंद्रमेजे अलांछन 6, मार्तंड जे तापहीन 7. ह्या 7 विशेषणांनी ज्यांना गौरवलेला आहे. तर ज्ञानोबरायांना पसायदान आवरायचं होतं, नाही तर मग ज्ञानोबरायांची लेखणी संतांचं वर्णन करत असताना सुटते. असे जे कोणी संत आहेत ते सर्वाही म्हणजे सगळ्यांना. कारण ज्ञानोबरायांना सगळं जग सुखी व्हावं वाटतं, किंबहुना सर्व सुखी. माणसं सुखी व्हावीत का?
नाही. पशु सुखी व्हावेत, पक्षी सुखी व्हावेत, झाडं सुखी व्हावेत, सर्वांच्या सुखाची ज्ञानोबारायांना तळमळ आहे. सगळं विश्व सुखी झालं पाहिजे. किंबहुना आपण पाहून आलो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, तिथे पंचमहाभूतांचा सुद्धा विचार पाहिला. ही पंचमहाभूत सुद्धा एकमेकाशी प्रेमाने व्यवहार करत, संयमाने व्यवहार करत, अतिवृष्टी न हो, अनावृष्टी न हो, अति उन्हाळाही न येऊ, अति हिवाळाही न येऊ, अति पावसाळाही न येऊ, आणि सगळे जीव काय होत, सुखी होत. म्हणून सगळे सुखी होण्याकरता सगळ्यांच्यावर संतांची कृपा झाली पाहिजे. विशेष करून मानव जातीच्या कल्याणाकरता हे पसायदान मागितलेलं आहे. आता संत यांच्याकडे आलेले आहेत, संतांनी यांना भेटावं ही संतांच्याकडून अपेक्षा केली होती. पण केवळ संत भेटून चालत नाही. संतांच्या विषयी श्रद्धा, संतांच्या विषयी प्रेम सगळ्या भूतमात्राला निर्माण झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते हे जे काही सज्जन आहेत, 7 विशेषणं ज्यांना दिली, हे सज्जन आहेत. ज्ञानोबरायांचा सज्जन वैकुंठवासी परमपूज्य धोंडा महाराजांनी लिहिलंय. ज्ञानोबरायांचा सज्जन हा वेगळा आहे. ज्ञानोबरायांचा सज्जन असा नाही, कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, आपला एकटा वाचत बसतो, एकटा डोंगरावर जाऊन अभ्यास करतो, तो साधक आहे. ज्ञानोबरायांना इथे जो अपेक्षित सज्जन आहे. ओवी आपण मागे म्हणून आलो, विश्व होवनी विचारे, विचारे विश्व होवनी तो अहंकारा ते दौडोनी, सकळ काम सांडोनी, विचारे विश्व होवनी विश्वाची माझी. सगळं त्या ठिकाणी विचारे विश्व होवनी, विश्व, तो विश्वामध्ये भ्रमण करतोय. त्यांनी भूतांना भेटलं पाहिजे. काय आपण मागे ओवी म्हणून आलो, पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपल्या हाती. हो, सगळ्यांचं दुःख दूर करत करत आईशी बांधिली सोडीत, बुडाली काढीत, साकडी फेडीत अर्थाची. किंबहुना दिवस राती पुढीलाचे सुख उन्नती, आणित आणित स्वार्थी प्रवेशिजे. किंबहुना दिवस रात्री, रात्रंदिवस सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे. किंबहुना दिवस रात्री पुढीलाची सुख उन्नती, सुख मिळालं पाहिजे. आणित आणित स्वार्थी प्रवेशिजे, म्हणजे स्वार्थ म्हणजे परमात्मा स्वरूप प्राप्त करायचं. गंगेसारखं उपमा आपण पाहून आलो. फेडीत पापताप, असे सज्जन आहेत. सज्जन शब्दाचा अर्थ आहे सत स्वरूपाला जे प्राप्त झालेले आहेत आणि सगळ्यांना सज्जन बनवण्याकरता जे विचरण करतात. सगळे सज्जन झाले पाहिजे, सज्जन झाले पाहिजे अशी ज्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे, ते सदा, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ज्ञानोबाराय म्हणतात, सज्जन त्यांच्याकडे गेलेले आहेत, पण सज्जन त्यांना सोयरे वाटले पाहिजेत. सोयरे शब्दाचा अर्थ इथे आपण व्यवहारामध्ये जो सोयरा शब्द वापरतो त्या दृष्टीने नाही. व्यवहारातला जो सोयरा आहे, आपले काही संबंध असतील तर आपण त्याला काय म्हणतो, सोयरा. ज्ञातिबंधू, नातेवाईक असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, सोयरे म्हणतो. इथे ज्ञानोबारायांनी हा सोयरा शब्द वापरलाय. तो सोयरे, ज्ञानेश्वरीत सोयरा शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. प्रिय वाटावे, तू होसी जयाचा सोयरा, मुखेची तो. म्हणजे सोयरा शब्द याचा अर्थ तो आवडीचा, प्रिय वाटावा.
व्यवहारातले जे सोयरे असतात ते प्रिय असतातच असं नाही. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या ये उदरा तो मातेचा किती सोयरा आहे तो मातेचा. आईच्या पोटात जन्माला आलेल्या मुलाचा आईवर आणि आईचं त्या मुलावर जेवढं प्रेम असतं तेवढं प्रेम संतांच्या विषयी याला वाटलं पाहिजे. म्हणून व्यवहारातले जे सोयरे असतात ते प्रिय असतातच असं नाही. बहुतेक व्यवहारातले सोयरे प्रिय नसतात. पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयरे. देह संबंधूची ते सोयरे असतातच असं नाही. व्यवहारातले सोयरे सज्जन असतील असंही नाही. बहुतेक सज्जन असतात ते आपले सोयरे नसतात आणि जे सोयरे असतात ते सज्जन नसतात. पण हे जे सज्जन आहेत ते आपल्याला सगळ्यांना काय वाटले पाहिजेत, सोयरे वाटले पाहिजेत. आणि साधा शब्द वापरला ज्ञानोबारांनी, म्हणजे फक्त प्रवचनापुरते नको, फक्त कीर्तनापुरते नको, दर्शनापुरते नको. संतांच्याकडे बरेच लोक जातात, संतांच्याकडून सुद्धा त्यांना काहीतरी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण होते म्हणून संतांकडे जाणारे बरेच आहेत. ज्ञानोबारायांच्याकडे येणारे, हो, एक धरणेकरी आला आणि धरणं देऊन बसला, म्हणला मला काय पाहिजे, विद्वान व्हायचं, मला धनवान व्हायचं. ज्ञानोबारायांनी ओळखलं हा काय सदा सज्जन सोयरा नाही. म्हणजे जा तिकडे तुकाराम महाराजांच्याकडे. तुकाराम महाराजांच्याकडे गेला, परंतु काय तुकाराम महाराजांना भेटायला थोडा गेला तो. तुकाराम महाराज त्याला काही सोयरे वाटत होते का? अहो, नारळ दिला आणि ते 11 अभंग दिले की टाकून गेला तुकाराम महाराज म्हटले. म्हणजे संत ही आपली गरज वाटायला नाही पाहिजे. संत